Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. वेळोवेळी सांगत होते की एकनाथ शिंदे साहेबांचं बऱ्याचदा भाषणामध्ये चांगलं कामगिरी केली म्हणून तुम्ही उल्लेख करायचे आणि त्यांचे मंत्री उदय सामंत पण तुमच्यासोबत वेळोवेळी संपर्क साधायचे. मग अशात उदय सामंतांनी तुमच्यासोबत ते संपर्क साधला तर एकनाथ शिंदे साहेबांकडून केले काय असतं बघा, एकनाथ शिंदे साहेबाला एवढा मोठा पक्ष चालवायचा, राज्य चालवायचं, तर कंट्रोल असला पाहिजे आपल्या मंत्र्यांवरती, आमदारांवर. शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतोय आणि शिंदे साहेब संपायला लागलेत, मराठी त्यांच्या पक्षापासून तुटायला लागलेत, तरीही तो प्रमाणपत्र येत नाही. इतका आडमुठा आहे त्याचं. आडमुठं धोरण शिंदे साहेबाच्या नरड्याला लागणार आहे आणि ती आम्ही लावणार आहे. तो आडमोठा वागतो ना, तो शिंदेला मोजित नाही ना, तो कोणालाच मोजित नाही ना. त्याचा अर्थ असा आहे, कारण प्रमाणपत्र रद्द केलेत आणि एका शिरसाटमुळे जर एवढं वाटलं व्हायला लागलं तर शिंदेला कळत नाही का? याचा अर्थ तुमच्या दोघांची मिली बघत आहे, शिंदेची शिरसाटची. तुम्ही जाणून बघून दोघं जण रद्द करताय. शिंदेची मिली बघत नसते तर शिंदेने सांगितलं असतं, तुझ्यामुळं राज्यातला मराठ्यांचा रोष माझ्या अंगावर यायला लागलाय, तू ते प्रमाणपत्र का रद्द केले? ठीक आहे ना, यांचे मंत्रीपद आहे म्हणून आडमोठ्या भूमिकेत ना, 29 नंतर आम्ही सुद्धा आडमोठ्या भूमिकेत येणार आहेत. त्या टायमाला शिरसाटला कळलं ना, शिंदेला पण कळलं. तुम्ही शिरसाटांबद्दल एक वक्तव्य केलं होतं की शिरसाट हे त्यांच्या बंगल्यात किंवा कोणत्यातरी पुढाऱ्याच्या कॉलेजमध्ये ह्या बैठक होत्या, तुमच्या विरुद्ध षडयंत्र शिजते. आणि मग त्यानेच नाही शिजेल, कोणी शिजले? एकनाथ शिंदेच्या सांगण्यावर त्यानेच शिजलं. उपोषण आंदोलन बैठका त्यानेच बसल्यात. तेच जातो तिथं. आता फोटो व्हायरल झाले 2-4 दिवसापूर्वी. शिंदेला कळत, शिंदेला वाटतं आम्ही येडे आहेत. तुम्हाला लय पश्चाताप येईल आम्हाला शिंदे साहेब. आम्हाला तर अपेक्षा बी नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून की तुम्ही आमच्या मराठ्यांशी असं वागताल म्हणून. अपेक्षा पण नव्हती, पण तुम्ही वागलात त्याला आता नाविलाज. ठीक आहे, तुम्हाला जसं वागायचं तुम्ही तसे वागलात, आम्हाला जसं वागायचं तसं आम्ही वागू. तुम्हाला शिरसट महत्वाचं आहे ना. शिरसट तुमचं जर राख रांगोळी करायला निघालाय, त्याला आमचा नाविलाज. सांभाळा शिरसटला. तुमच्या दोघांची मिली बघत, याचा अर्थ असा आहे, शिंदे आणि शिरसाट. शिरसाटावर बी पक्ष नाराज असल्याचं सांगताय की भाजप पक्ष नाराज असल्याचं सांगताय, एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगताय. मग अशा बातम्या आल्या. शिंदेच्या पुढे थोडं आहे ते. शिंदेना एवढा मोठा पक्ष चालवायचा, राज्य चालवायचं, एवढा मोठा मराठ्यांचा गट त्यांच्या पाठीशी आहे, आणि शिरसाट मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात विष घालतो, वाटोळं करा, अन्याय करायला लागला मराठा समाजावरती, आणि शिंदे काहीच बोलत नाहीयेत त्याला. याचा अर्थ तवाच लक्षात येतो, मिली बघत आहे दोघांची. ते जाणून बुजून मराठ्यांच्या विरोधात डाव टाकतायत. शिंदेचाच ऐकून तो टाकतोय. नसता शिंदेचा मालक लागून गेला का तो? मालक झाला देव.